ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोलापुरातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे खरं तर घरांचं नुकसान झालेलं आहे, शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबरीनं आपण आता पाहतोय हे कुठले विहीर किंवा कुठलं डबकं नव्हे, तर हा आहे सोलापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग। आणि या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड जो आहे, या सर्व्हिस रोडमधली ही अवस्था जर आपण पाहिली तर अक्षरशः याला विहिरीचं स्वरूप आलेलं आहे। हे समोरच्या बाजूला जे काही डांबरी रस्ता दिसतोय, तो रस्ता पूर्णतः उखडून त्याचे जे काही डांबरीचा जो काही थर आहे, तो डांबराचा थर त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला पडलेला पाहायला मिळतोय। इतका भीषण असा हा पूर जो आहे तो या सीना नदीला आलेला होता। खरं तर सीना नदीच्या अलीकडे जिथे आपण उभे आहोत ते गाव आहे शिंगोली। आणि जर का आपण पाहिलं समोरच्या दिशेला तर तो जो ब्रिज क्रॉस केल्यानंतर पलीकडच्या बाजूला उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरेगाव येतं। त्यामुळे दोनही गावामध्ये या जो राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे, या राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाला पाणी टेकलं होतं आणि त्यामुळे हे पाणी जे आहे ते बाजूच्या दिशेने येऊन या ठिकाणी सर्व्हिस रोडवर आलं आणि सर्व्हिस रोडवर अशा पद्धतीनं मोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। तर आपण पाहिलं तर खरं तर या ठिकाणी जवळपास 8 ते 10 फुटाचा हा खड्डा असल्याचं गावकरी सांगतायत। आणि बाजूला जी माती दिसते ही माती गावकऱ्यांनी टाकलेली किंवा नव्हे, तर हा जो खड्डा पडलेला आहे या खड्ड्यातली माती जी आहे ती या ठिकाणी वरच्या बाजूला येऊन पडलेली आहे आणि त्यामुळे ही भीषण परिस्थिती या ठिकाणी ओढवलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच पुराच्या पाण्याचा प्रवाह जो आहे तो किती भयंकर होता हे या निमित्ताने या ठिकाणी दिसून येते। खरं तर आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। काय परिस्थिती होती? खरं तर हा खूप मोठा पाऊस या ठिकाणी झालेला आहे तुमच्याकडे आणि या पावसामुळे खड्डा आता सर्व्हिस रोडला पडलेला आहे, काय परिस्थिती? सर, ह्या आमच्या सीना नदीला आजपर्यंत म्हणजे भूतन भविष्य एवढा मोठा भयानक पूर आलेला आहे। जवळजवळ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार 2,18,000 क्युसेक्सचा हा प्रवाह आहे, पण आमच्या स्थानिकांच्या म्हणण्यानं हा प्रवाह कितीतरी पटीने जास्ती होता। आता हा तुम्हाला ब्रिज दिसतो, ह्या ब्रिजच्या खालून आलेला पाण्याचा प्रवाह एवढा आहे, हा नदीपात्रातला प्रवाह नाही, हा नदीपात्रातल्या प्रवाहामुळे पडलेला खड्डा नाही। जो की नदीपात्रापासून विलग झालेला वेगळा झालेला प्रवाह आहे, त्याला एवढा प्रेशर आहे। म्हणजे नदीपात्रातला मुख्य प्रवाह किती स्पीडने असेल आणि त्याच्या आजूबाजूला तो किती प्रमाणात विध्वंस करत गेला असेल आपण विचार करू शकता। आता हा जो डांबरी बघत आहे आपण, कमीत कमी 1 फुटाचं लेअर आहे ही, म्हणजे 10 इंचाची तर कमीत कमी लेअर आहे। जर 10 इंचाची लेअर जर हा प्रवाह उकडून टाकू शकत आहे तर शेतकऱ्यांच्या शेतातली काय परिस्थिती असेल, त्यांच्या पिकांची काय परिस्थिती असेल, त्यांच्या शेतातल्या मातीची काय परिस्थिती असेल। आणि सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला हेक्टरी 8,500 रुपये अनुदान जाहीर केलं आहे, काय होणार आहे? जर एवढा उकडून टाकत असेल तर शेती राहिली असेल का माणसाची? शेतकऱ्यांच्या शेतीचं काय आणि ह्याच्यात काय होणार आहे मला सांगा तुम्ही? विध्वंस मोठ्या प्रमाणात आहे, फक्त सरकारचे डोळे इकडे येणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे आणि त्याचं माध्यम तुम्ही बनावं ही आमची इच्छा आहे। मामा, कधी बघितला का एवढा मोठा पूर? नाही, कधी बघत नाही पूर एवढा मोठा, ही पहिलीच बार आहे। काय काय झाले गावात, काय काय नुकसान झाले? लय नुकसानी झाली गावाची, घरं बिरं सगळी पाक नुकसानी झाली सगळी। काय सरपंच साहेब, काय परिस्थिती? एवढा मोठा खड्डा, विहीर आहे का, काय रस्ता आहे, काय विहीर काय? पावसाच्या पाण्यानं एवढं ही डांबरी उचकली म्हणल्यानंतर ते गावाचं काय हाल झाला असेल? सगळ्या गावात सगळं पत्रे घरं सगळं उधळवासा झालेले आहे। तर सरकारला एकच विनंती आहे की जेणेकरून आम्हाला निधी मिळावं, काय होता होईल तेवढे जास्तीत जास्त आमचे घरं जागेवर बसवून नसेल तर आम्हाला पर्याय म्हणून कुठेतरी ही जागा द्यावं। हे आता आमचं धरणग्रस्त झालं आहे शिंगोली, म्हणजे आता ही रोड जी बांधला आहे ही रोड ही आमचा धरणग्रस्ताचा बांध आहे। प्रत्येक वर्षाला आमचं आता हीच होणार आहे हाल, तरी आम्हाला शासनानं आम्हाला कुठंतरी कलांतर करावं एवढीच आमची इच्छा आहे। आपण पाहतोय आता आम्हाला या गावातच राहायला नको, तर गावच आमचं स्थलांतरित करा, कारण आम्ही आता धरणग्रस्ताच्या परिस्थितीत आलेलो आहे। कारण राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे जो सर्व्हिस रोड बांधलेला आहे त्या सर्व्हिस रोडची ही अवस्था आहे, तर घरांची काय अवस्था झाली असेल, शेती पिकांची काय अवस्था झाली असेल, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येतोय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, शिंगोली, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.